Grace and peace from our Father and Savior Lord Jesus Christ. आणि आपल्या पित्यापासून आणि ख्रिस्तापासून तुम्हा सर्वांस कृपा आणि शांती लाभो. I thank the Lord for the privilege that among God's people, the Lord has brought me and He has given me the opportunity to open the word of the Lord for you. आणि मी प्रभूच्या नावाला उंचावतो आणि त्याला धन्यवाद देतो या संधीबद्दल आणि विशेष करून आपल्या समोर मला वचनामधून तुम्हाला शिकवण्यास संधी दिली त्यासाठी. This morning, the text is Luke chapter 11 and verses 14 to 23. आणि आज सकाळी आपण लुक शुभवर्तमान याचा 11वा अध्याय वचन 14 पासून 23 यामधून पाहणार आहोत. And may I request one of you to please read this text for the congregation. आणि आपल्यामधून कोणी एक हा भाग वाचेल. लुक शुभवर्तमान 11वा अध्याय वचन 14 पासून 23 पर्यंत. Yes. शैतानाच्या सहाय्याने येशू आपली कामे करतो ह्या आरोपाला त्याने दिलेले उत्तर. एकाला तो एक भूत काढत होता व ते मुके होते. तेव्हा असे झाले की भूत निघाल्यावर मुका बोलू लागला. त्यावरून लोक समुदायास आश्चर्य वाटले. पण त्याचे कित्येक म्हणाले, भूतांचा अधिपती जे बालजबूल त्याच्या सहाय्याने हा भूते काढतो. आणि दुसरे कित्येक त्याची परीक्षा पाहण्याकरिता त्याच्याजवळ स्वर्गीय चिन्ह मागू लागले. परंतु त्याने त्यांच्या मनातील कल्पना ओळखून त्यांना म्हटले, आपसात फूट पडलेले प्रत्येक राज्य ओसाड पडत आणि घरावर घर पडते. सैतानही फूट पडतील तर त्यांचे राज्य कसे टिकेल? कारण मी बाल जबुलांच्या सहाय्याने भूते काढतो असे तुम्ही म्हणतात. पण मी जर बालजबुलांच्या सहाय्याने भूते काढत असेल तर तुमचे लोक कोणाच्या सहाय्याने काढतात? यामुळे तेच तुमचे न्याय करतात. परंतु मी जर देवाच्या सामर्थ्याने भूते काढत आहे तर देवाचे राज्य तुमच्यावर आले आहे. शस्त्र व बलवान मनुष्य आपल्या वाड्यांचे रक्षण करत असतात, त्याची मालमत्ता सुरक्षित राहते. परंतु त्यांच्यापेक्षा अधिक बलवान मनुष्य त्यांच्यावर येऊन त्याला जिंकतो. तेव्हा त्या शस्त्र सामग्रीवर त्याने भिस्त ठेवली होती ती तो घेऊन जातो व त्यातील लूट वाटून टाकतो. तो मला अनुकूल नाही, तो मला प्रतिकूल आहे आणि तो माझ्या बरोबर गोळा करत नाही, तो उजळवतो. Amen. Thank you very much. Dear church, last two sermons were on the prayer. आणि मंडळी आपण गेल्या 2 रविवारी आपण प्रार्थनेवरती शिकलो. Those prayers passages also show the people who pray are. आणि आपल्याला ठाऊक आहे की त्या प्रार्थनेच्या संदर्भामधून आपल्याला लोक जे प्रार्थना करतात. Yes, and the people who are his disciples. The people who pray are his disciples. आणि ते लोक कोण बरं आहेत? तर ते त्याचे शिष्य आहेत. They place their allegiance to Christ. आणि ते त्यांचा सर्व भरोसा प्रभू ख्रिस्तावर ठेवतात. Who were these people who went to Jesus and asked about the prayer? They were covenant people. They were disciples. आणि हे सर्व कोण लोक होते जे त्याच्याकडे प्रार्थना करत होते आणि त्या प्रार्थनाची जी लोक होते ते कराराने निवडलेले लोक होते. And who are continually depending on him in prayer. आणि हे सर्व काही जे लोक होते हे सर्व प्रार्थनेद्वारे त्याच्यावरती अवलंबून राहत होते. What is the connection of those two prayers to this passage today? आणि मग ते प्रार्थना आणि आजचा जो संदर्भ आहे त्यामध्ये काय संदर्भ लागतो? We see in those two prayers the people who are covenant people and the disciples. आणि आपल्याला इथे 2 प्रकारचे लोक भेटतात. एक जे कराराचे आणि जे त्याचे शिष्य आहेत. But in this passage, in our today's passage, we learn people who are blasphemous. आणि आपल्याला ह्या आजच्या परिच्छेदामध्ये असे लोक भेटत आहेत जे देवावरती खोटे आरोप किंवा देवाची निंदा करत आहेत. And people who like entertainment. आणि असे लोक ज्यांना मनोरंजन हवं आहे. And they were merely spectators. आणि ते फक्त तिथे पाहणारेच होते मग तिथे. And that leads us to our first point, the kingdom revealed but rejected by these people. आणि मग तेच आपल्याला आपल्या सर्वप्रथम मुद्द्याकडे नेत आहे की स्वर्गाचं राज्य जे प्रकट झालं आहे परंतु ते प्रकट होऊन देखील त्याचा धिक्कार केला गेला. Verse 14, now he was casting out a demon that was mute. When the demon had gone out, the mute man spoke and the people marveled. आणि मग आपल्याला 14व्या वर्षामध्ये पाहायला मिळतं की तो तिथे भूते काढत होता आणि तिथे एक मुके होते. आणि तेव्हा असे झाले की भूत निघाल्यावर मुका बोलू लागला आणि त्यावरून सर्व लोक समुदायास आश्चर्य वाटले. Okay, in verse 14, it is written, a demon that was mute. आणि मग वचन 14 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं की ते असं भूत होतं जे मूक होतं. The demons, actually, the scholars, they explain that the demon was not a mute demon. आणि मग जे वचनाचा अभ्यास करतात त्यांचं म्हणणं असं आहे किंवा ते असं अनुकलन करतात की जे भूत होतं ते निश्चित प्रकारे असं मुके नव्हतं. But that demon caused a muteness in a person, in a boy. परंतु त्यांचं म्हणणं असं आहे किंवा त्याचा अर्थ असा ते काढतात की जे भूत होतं त्याने त्या मनुष्याला मुक केलं होतं. So a demon caused a muteness in the life of this person. That's why he is called, that demon is called the mute demon.
आणि त्या भूताने त्या मनुष्याला मुक केल्यामुळेच त्याला एक प्रकारे मुके भूत किंवा ते मूक असलेलं भूत असं म्हणतात. In this world, we learn many things about devil and about the demons. आणि या जगामध्ये आपल्याला बऱ्याच प्रकारचं शिक्षण भेटतं भूते आणि त्यांच्याबद्दल. And lot of teaching is false teaching regarding the demons. आणि बऱ्याचदा ह्या सर्व काही शिक्षण आपल्याला पाहायला मिळतं ते खोटं आणि चुकीचं आहे. In some churches, it is taught that there is a demon of smoking, a demon of alcohol, a demon of loan. आणि बऱ्याचदा काही मंडळांमध्ये अशा प्रकारचं शिक्षण देण्यात येतं की धूम्रपान करण्याचं भूत आणि नशापानी करण्याचं भूत आणि तशाच प्रकारे कर्ज घेण्याचं भूत A demon of gambling. आणि जुगार करण्याचं भूत. So the list is very long. आणि अशाच प्रकारे ती यादी फार मोठी होत जाते. But these are all sins by the depravity of man. आणि हे सर्व जर पाहिलं तर याचा अर्थ हेच येतो की मनुष्याची भ्रष्टता. So demon does not come and tell that go to HDFC bank and take the loan. आणि जे भूत असतं ते त्याला जाऊन असं म्हणत नाही की तू आज HDFC बँक मध्ये जा आणि तू एक कर्ज घे. So these kinds of false teachings we have around us. आणि अशा प्रकारचे खोटे शिक्षण आपल्याला मंडळांमध्ये पाहायला मिळतात. Going back to the text, Jesus cast out a demon. आणि पुन्हा एकदा परिचयाकडे गेल्यानंतर आपल्याला तिथं पाहायला मिळतं की प्रभू येशूने ते भूत काढलं. A demon possessed a man or a boy who was not able to speak. आणि मग तिथे आपल्याला पाहायला मिळतं की एक असा मनुष्य होता किंवा मुलगा होता म्हणू शकतो की जो मुका झाला होता. But now that man speaks. मग आता ते काय बरं झालं तर चमत्कार झाल्यानंतर तो मनुष्य बोलू लागला. It was not a secret miracle. आणि मग तो अशा प्रकारे एक व्यक्तिगत किंवा एकट्यामध्ये झालेला चमत्कार नव्हता. It happened among the people. आणि मग तो चमत्कार सर्व लोकांसमोर तो झाला. But an observable miracle. आणि मग तो अशा प्रकारे होता की सर्वांनी त्याचं निरीक्षण केलं. People marveled. That's why it is written in verse 14, people marveled. आणि मग 14व्या वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की लोकांना ते आश्चर्य वाटलं. But these people who marveled, they were not genuine people. That also we learn from the narrative of the Gospels. आणि मग इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ज्या लोकांस तिथं आश्चर्य वाटलं त्यांना ते खरोखरच आश्चर्य नाही वाटलं आणि त्यांना त्या गोष्टीमध्ये खोटेपणा जाणवला. And some said nothing like that happened in Israel. आणि मग काही लोक असे म्हणू लागले की अशा प्रकारचा चमत्कार कधीच इस्रायल राष्ट्रात झालाच नाही. This story is not just Jesus was casting out a demon out of a boy or out of a man. आणि ही गोष्ट फक्त प्रभू येशू ख्रिस्त त्या मुलामधून किंवा त्या मनुष्यामधून ते मुकभूत काढत आहे याच्याबद्दलच ती नाहीये. This is the story of the kingdom. आणि मग ही जी गोष्ट आहे ती स्वर्गाच्या राज्याबद्दलची आहे. And I want to take you to Genesis chapter 3 verse 16 where God given promise about the coming Messiah. आणि मग मला तुमचं लक्ष उत्पत्ती याचं पुस्तक 3रा अध्याय वचन 16 कडे न्यायचं आहे जिथे आपल्याला जो मसीहा आहे जो आपल्यासाठी राखून ठेवला आहे त्याचं अभिवचन दिलं आहे तिथे घेऊन जातो. Genesis chapter 3 and verse उत्पत्ती 3 आणि 16. 16. Sorry. तो Verse 15. 15. Okay. Verse 15. वचन I will 15. put enmity between you and the woman, and between your offspring and her offspring. He shall bruise your head, and you shall bruise his heel. आणि वचन 15 अशा प्रकारे म्हणतो तू व स्त्री तुझी संतती व तिची संतती यांच्यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन. ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडशील. The promise and the prophecy was already given in Genesis chapter 3 verse 14. The seed of the woman, 3:15. The seed of the woman, the Messiah would come and crush the head of the devil, head of the Satan. आणि आपल्याला पाहायला मिळतं इथे उत्पत्तीच्या पुस्तकामध्येच देवाने अभिवचन आणि भविष्यवाणी करून ठेवली होती की एक मसीहा येणार आहे आणि तोच ख्रिस्त असणार आहे जो पुढे जाऊन सैतानाला ठेचेल. So this story that Jesus is casting out a demon out of a man is not just one story or just a normal story, but this is about the kingdom. आणि मग ही जी गोष्ट आहे जसं आपण बोललो की फक्त भूते काढण्याबद्दल नाही तर त्याच्या स्वर्गीय राज्याबद्दलची आहे आणि त्याच्याबद्दल माहिती देणारी आहे. And this is teaching that our Lord is giving demons and his team a death blow. आणि मग इकडे आपल्याला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त भूते आणि त्यांच्या सर्व सैन्यांना एक प्रकारे घालून लावत आणि त्यांना आश्चर्यचकित करत आहे. Satan's kingdom was crumbling down. That's what we learn.
आणि आपल्याला ठाऊक आहे की सैतानाची जी सत्ता आहे ती पडू लागली होती. Jesus came, he lived the holy life, and he was defeating the demons and the devil's kingdom. आणि ख्रिस्त तिथे आला होता आणि ख्रिस्त त्याच्या सुवार्तेद्वारे सर्व सैतानाची सत्ता तो धुडकावून लावत होता आणि तो पाडत होता. And that's why even in Colossians chapter 1 verse 13 it is told that Jesus Christ has delivered us from the domain of the darkness and transformed us into the kingdom of his beloved son. आणि म्हणून कलिसिकरास पत्र याचा एक पहिला अध्याय वचन 13 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं की ख्रिस्ताद्वारे आपण त्या अंधकाराच्या अधिपत्यापासून आपल्याला बाहेर काढला आहे आणि मग आता आपण त्या स्वर्गीय राज्याचे लेकरं म्हणून गणले जातो. And in verse 15 we learn that but some of them said he cast out demon by Beelzebul. आणि मग आपल्याला या अध्यायाच्या 15 वर्षामध्ये पाहायला मिळतं की त्यातले काही लोक त्या प्रभू येशू ख्रिस्ताला भूतांचा अधिपती बालजबूल याच्या साह्याने तो भूते काढत आहे असं म्हणत होते. So in verse 14 we understand the common crowd they marveled at Jesus. आणि मग वचन 14 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं की सर्वसामान्य जे लोक समुदाय तिथे होता त्या सर्वांस ते आश्चर्य झालं. But some they said that Jesus Christ is using the power of the Satan to cast out the demons. आणि मग त्यातले काही लोक असे म्हणू लागले की जो सैतान आहे आणि तो सैतानाद्वारे बालजबूलच्या साह्याने हा भूते काढत आहे. Who are those peoples आणि who blame Jesus in this way? आणि मग हे इथे ते लोक कोण आहेत जे प्रभू येशू ख्रिस्तावरती बोट लावत आहेत. But when we go in the book of Matthew, they were Pharisees. आणि मग आपल्याला मत्तेच्या पुस्तकामध्ये जर जाऊन पाहिलं तर तिथे आपल्याला पाहायला मिळतं की ते फारसी लोक होते. They maligned Jesus Christ. आणि मग त्याने प्रभू येशू ख्रिस्ताचं जे चित्र होतं किंवा प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांनी गालबोट लावलं. They were blasphemous people. आणि मग ते प्रभू येशू ख्रिस्ताची निंदा करत होते. They vilified him. आणि मग त्यांनी त्याचा धिक्कार देखील केला. And they said he is casting out demons by Beelzebul. आणि मग त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणालं की तो बलजबूलच्या साह्याने भूते काढत आहे. This is one of the titles of the devil or the Satan. आणि मग हे सैतानाचं एक नाव आहे जे त्याला देण्यात आलं आहे. But in the literal meaning of Beelzebul is the god of the flies. आणि मग इकडे जर आपण त्या शब्दाचा जो प्रायोगिक अर्थ जर पाहिला तर एक प्रकारे तो जे माशा आहे कीटकांचा तो राजा आहे किंवा देव आहे. Yes, the Bible teaches and Bible reveal that Jesus Christ is the word. आणि मग आपलं पवित्र शास्त्र इथे सांगतं की प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो स्वतः एक शब्द आहे. Lord Jesus is Christ. Jesus is Lord. आणि प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो देव आहे. Jesus Christ is light of the world. आणि प्रभू येशू ख्रिस्तच या जगाचा प्रकाश देखील आहे. Jesus Christ is savior of the people. आणि प्रभू येशू ख्रिस्त या जगाचा तारणारा देखील आहे. But these people, the Pharisees, they were blaming and maligning Jesus Christ. आणि मग हे परुषी लोक प्रभू येशू ख्रिस्ताला नावं ठेवत होते आणि त्याला गालबोट लावत होते. The demons were capturing the people and destroying them. आणि हे जे भूते होते ते लोकांवर अधिपत्य करत होते आणि ते त्यांना नष्ट करत होते. And Jesus Christ came and he cast out the demon and delivered this man out of the hands of the demon. आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताने येऊन त्या सर्वांची सुटका केली आणि तो ती भूते सर्व काढत होता. Instead of thanking Lord Jesus Christ and marveling or amazing at his work, they were painting Jesus as a villain. आणि मग या सर्व गोष्टी प्रभू येशू ख्रिस्त करत असताना ते आश्चर्यचकित होऊन किंवा त्या गोष्टीबद्दल आश्चर्य करण्याच्या ऐवजी ते प्रभू येशू ख्रिस्तावरती गालबोट लावत होते किंवा त्याला नावं ठेवत होते. In verse 16, while others, so now again there are people who need more evidence. आणि आजही देखील आपल्याला ठाऊक आहे की मंडळीमध्ये देखील असे बरेच लोक आहेत ज्यांना अधिक चिन्ह ते मागतात. If you give me this one, Lord, I will start coming to church. आणि बऱ्याचदा त्यांची मागणी अशी असते की प्रभू मला तू जर हे देशील तर मी मंडळीला दैनंदिन किंवा वारंवार येईल. Promotion or increment in my salary, I will do certain things for you. आणि माझ्या नोकरीमध्ये बढोतरी किंवा मला अधिक नोकरीमध्ये पैसे मिळेल हे जर तुम्हाला दिलं प्रभू तर मी ती मंडळीमध्ये नेहमी येईल. And if you do certain things, then only I will believe that you are true God. आणि मी तू काही जर ठराविक गोष्टी माझ्यासाठी करशील तरच मी विश्वास ठेवेल की तू खरा देव आहे. And when we go out to share the gospel, even we meet people, such kind of people. आणि आपण बऱ्याचदा सुवार्ता प्रसारासाठी जेव्हा बाहेर जातो तेव्हा देखील आपल्याला अशा लोकांची लोक पाहायला मिळतात ज्यांचा अशा प्रकारे विश्वास आहे. If you are true God, next month do this for me. आणि मग ते देखील अशाच प्रकारे प्रार्थना करतात किंवा मागतात की प्रभू तू माझ्यासाठी हे पुढच्या महिन्यात जर केलं तर मी तुझ्यासाठी हे करेल. If you do miracle, I will believe and I will follow you throughout my life. आणि मग ते असं म्हणतात की हा जर चमत्कार जर तू केला तर मी तुला पूर्ण माझं जीवनभर तुझ्या मागे मी चालेल. We need to be careful. आणि मग आपल्याला फार काळजीपूर्वक या गोष्टीकडे पाहायचं आहे. In order to please such kind of people, do not paint Jesus as per their desire. आणि मग अशा लोकांची भूक भागवण्याकरता आपल्याला त्या ख्रिस्ताचं नवीन चित्र करण्याची गरज नाही. Jesus did not need a makeup
आणि प्रभू येशू ख्रिस्ताला एक प्रकारचं कुठलंही रूपांतर किंवा त्याचं रूप बदलायची गरज नाही. Just share Christ, His power and His glories. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं फक्त सामर्थ्य, त्याचं गौरव हेच पुरेसं आहे. Show them that they are living in sin. आणि आपल्याला हे सांगणं गरजेचं आहे का त्यांचं जीवन जे आहे ते पापमय आणि पापात आहे. The judgment is real. The judgment is coming. आणि न्याय निश्चित आहे आणि तो येणार आहे. And Christ is the only answer. Christ is the only redeemer who can save us from the judgment, hell and condemnation. आणि ख्रिस्त हेच केवळ त्यावरचं उत्तर आहे आणि तोच आपल्या त्या सर्व न्यायापासून राखून ठेवणार आहे आणि आपल्याला त्यापुढे नेणार आहे. And as the people of God, we need to share Christ. The Holy Spirit is the one who will bring them to Christ. आणि म्हणून आपल्या ख्रिस्ताची ओळख असल्यामुळे आपल्याला ख्रिस्त सांगणं गरजेचं आहे आणि ज्यांना ख्रिस्त ठाऊक नाही त्यांना ते सांगण्याची गरज आहे जे आपल्याला पवित्र आत्म्याद्वारे Even today we will meet some people. They will say that if your God does something for me next month, I will follow Him. And don't change the gospel, my friends. आणि बऱ्याचदा आजही आपण जर सुवार्ता प्रसाराला बाहेर जातो तेव्हा आपल्याला अशी लोक भेटतील, ते म्हणतील की तुमच्या प्रभूने किंवा प्रभू माझ्यासाठी हे जर करेल तरच मी त्याच्या मागे येईल. We follow Christ. We believe in Jesus because He died and He saved us. He made our redemption complete. आणि आपण ख्रिस्ताच्या मागे यासाठी जातो कारण की ख्रिस्त आम्हासाठी मेला आणि त्याच्याद्वारे आपल्याला तारण मिळलं आणि आपल्या त्या तारण योजनेमध्ये आपल्याला त्यांनी निवडलं. Even if He does not do a single miracle in our life, and even if He does not give a single answer to our prayers, still He is worthy of our worship. आणि त्याने जर माझ्यासाठी काहीही चमत्कार केले नाही आणि माझ्या कुठल्याही प्रार्थना जर त्याने कधीच ऐकल्या नाही तरी देखील तो देव आहे आणि म्हणून मी त्याच्या मागे किंवा त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि त्याच्यावरती चालतो. And in verse 17 to 19 we learn the king knows all things. Christ knows all things. आणि वचन 17 पासून 19 पर्यंत आपल्याला पाहायला मिळतं की तो राजा आहे, त्याला सर्व गोष्टी ठाऊक आहे आणि तो राजा ख्रिस्त आहे. Jesus knew their thoughts. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांचे विचार सर्व काही ठाऊक होते. Verse 17, but He, knowing their thoughts, said to them, every kingdom divided against itself is laid waste, and a divided household falls. आणि मग वचन 17 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं की परंतु त्याने त्यांच्या मनातील कल्पना ओळखून त्यांना म्हटले, आपणास आपसात फूट पडलेले प्रत्येक राज्य ओसाड पडते आणि घरावर घर पडते. Jesus knew their thoughts. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांच्या मनातल्या कल्पना ठाऊक होत्या. Jesus knows the intention and thoughts of all men. आणि तितकंच केवळ नाही तर प्रभू येशू ख्रिस्ताला सर्वच लोकांच्या मनातील कल्पना आणि विचार ठाऊक आहेत आणि त्याला ते माहिती असतात. Jesus knows what is intricately working in our convictions. आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताला हे देखील ठाऊक आहे की आपल्या सर्व विश्वास मत कसे घडत आहेत आणि त्याबद्दलचे विचार आपले काय आहेत हे सर्व काही त्याला ठाऊक असतात. He knows all things about us. आणि त्याला आपल्या सर्वच गोष्टी माहिती असतात. He is omniscient cardiologist. आणि मग तो अशा प्रकारे आहे, तो सर्वीकडे सर्वप्रथम उपस्थित हृदय तज्ञ आहे. Yes, he is omniscient cardiologist. आणि मग तो असा आहे की सर्व ज्ञानी हृदय तज्ञ आहे. He knows everything about our mind and everything about our heart. आणि त्याला सर्व काही आपले विचार माहिती आहेत आणि आपल्या हृदयात असलेल्या सर्व कल्पना त्याला ठाऊक आहेत. And this is very terrifying, my friends, that God knows us from inside and outside. आणि मग ही गोष्ट आपल्याला भय करणारी पाहिजे कारण की त्याला आपल्या सर्व कल्पना आणि आपले विचार आपल्या हृदयातले ठाऊक आहेत. This thought brings fear in my life. आणि हा जो विचार आहे मला देखील माझ्या जीवनामध्ये भयभीत करतो. Because all my thoughts are not according to His scripture. ते यासाठी कारण की माझ्या सर्व कल्पना आणि विचार त्याच्या वचनानुसार नसतात. God is omniscient, brings fear in my life. आणि प्रभू जो आहे तो सर्व ज्ञानी आहे आणि हाच विचार मला भयभीत करतो. Because my thoughts are not always holy and pure thoughts. आणि यासाठी कारण की माझे जे विचार आहे ते सर्वदाच पवित्र नसतात. And so with you. आणि तशाच प्रकारे आपल्यासोबत देखील होतं. And that's why the cross we need. आणि त्यामुळेच आपल्याला त्या वधस्तंभाची, त्या क्रूसाची गरज आहे. God is omniscient and He knows all things about us. All things are naked and bare in front of His eyes. आणि आपल्याला ठाऊक आहे की तो सर्वज्ञानी असल्यामुळे त्याला सर्व काही आपल्या गोष्टी ज्या आहेत त्या त्याला ठाऊक आहेत आणि त्या आपण सर्व एक प्रकारे आपल्या पुढे नग्न होतो. And one evil thought is enough to take me to the hell. आणि एकही वाईट विचार मला पुरेसा आहे की मला नरकात नेण्यासाठी. But I thank the Lord that Jesus died for me and He has redeemed me. He redeemed me from all these miseries. आणि म्हणून मी देवाला धन्यवाद देतो की हे सर्व काही असताना देखील त्याद्वारे प्रभूने मला ख्रिस्ताद्वारे वाचवलं आणि ह्या सर्व त्रासापासून किंवा त्या शिक्षेपासून मला राखलं. Although now Lord knows all about me, I am hidden in Christ now.
आणि हे एवढं सर्व काही देवाला सर्वज्ञानी असल्यामुळे ठाऊक असताना देखील देवाने मला राखलं आणि म्हणून मी आता देवामध्ये सुरक्षित आहे. Jesus took all my sins and he has redeemed me completely. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने माझी सर्व पापे त्याच्यावरती ओढून घेतली आणि त्याद्वारे मला त्याने तारून घेतलं. Not only that, my friends, but he knows all your pains. आणि एवढंच केवळ नाही तर प्रभू येशूला आपले सर्व काही त्रास देखील ठाऊक आहेत. He knows your fears. आणि आपले सर्व जे भयभीत आपण ज्या ज्या गोष्टींना घाबरतो त्या सर्व गोष्टी देखील त्याला ठाऊक आहेत. He knows your joys and he knows your plans. He knows your anticipations. आणि त्याला आपल्याला आनंद देणाऱ्या गोष्टी आणि आपले सर्व संकल्पना विचार हे सर्व काही त्याला ठाऊक आहेत. And now because of cross, this Jesus, he's sympathizing high priest to each one of us. आणि मग तो एक प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त एक मोठा याजक याद्वारे आपल्यासाठी मध्यस्थी करत आहे. And in verse 18, he says, and if Satan also divided against himself, how will his kingdom stand? For you say, I cast out demon by Beelzebul. आणि मग आपल्याला पाहायला मिळतं इथे प्रभू येशू ख्रिस्त त्यांना सांगत आहे की जे राज्य आहे त्याच्यामध्ये जर फूट पडली तर ते पडून जाईल आणि मग जर ते पडतं तर मग मी बलजबूलच्या साहाय्याने भूते काढतो असं तुम्ही कसं म्हणता. And from this verse, he was teaching that the way they were thinking or their logic was a faulty logic. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला इथं एक प्रकारे निरीक्षण करून दाखवत आहे की त्यांचे जे विचार होते किंवा त्यांच्या ज्या संकल्पना होत्या त्यामध्ये काहीच तथ्य नव्हतं आणि त्या चुकीच्या होत्या. How it is fair that Jesus is using the power of Satan to cast out the demon. आणि मग जर त्यांच्या निरीक्षणानुसार जर त्यांना असं वाटत होतं की तो बलजबूलच्या साहाय्याने जर भूते काढत होता तर मग त्यामध्ये कसं काय तथ्य आहे की सैतानाच्या राज्यामध्ये फूट पाडून तो पाडत आहे. Every kingdom divided against itself is laid waste. That's what Jesus is teaching here. आणि प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला इथे दाखवून देत आहे की कुठल्याही राज्यामध्ये जर दुफळी असेल फूट असेल तर ते राज्य खाली पडेल. And if Satan is divided, if Jesus is using Satan's power to cast out the demon, how his kingdom will stand? आणि मग प्रभू येशू ख्रिस्त इथे तेच सांगत आहे की सैतानाच्या जर अधिपत्यामध्ये जर फूट असेल तर त्याचं राज्य कशा प्रकारे टिकेल. Jesus exposes their faulty or foolish logic here. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्यांचं जे चुकीचं निरीक्षण आहे त्याला तो प्रश्न करत आहे आणि त्यांना तो दाखवत आहे की त्याच्यामध्ये काहीच तथ्य Verse नाही. 19, if I cast out demons by Beelzebul, by whom do your sons cast them out? आणि मग इथे प्रभू येशू ख्रिस्त त्यांना प्रतिउत्तर करत आहे. तिथे तो म्हणतो की मी जर बेल्जेबुलाच्या साहाय्याने भूते काढत असेल तर तुमचे लोक कोणाच्या साहाय्याने काढतात. By the way, the sons, your sons, Jesus Christ is mentioning here, your sons means the fellow Pharisees. आणि मग इथे प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा म्हणतो की तुमचे लोक किंवा तुमची पुत्रे तो त्या परुषी लोकांना उद्देशून बोलत आहे. Because the Pharisees were also practicing exorcism. आणि मग हे जे परुषी लोक होते ते देखील भूते काढत असे. So Lord Jesus Christ is using this analogy to teach them that their argument is faulty argument. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त देखील तिथे हेच त्यांना सांगत आहे की हे तुम्ही जर ते परुषी लोक जर त्या प्रभूच्या नावाने जर भूते काढत आहेत तर तुम्ही जे निरीक्षण किंवा तुम्ही जे बोलत आहात ते कशा प्रकारे सत्य आहे. So if the Pharisees they cast out demon, that is from God, but if I cast out demon, that is from the Satan. This logic is a faulty logic. That's what he's teaching to them. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त त्यांना हेच दाखवून देत आहे की जर तुम्ही भूते काढत असता तर ते भूते काढत असताना जर ते देवाच्या नावाने निघत आहेत आणि मी जेव्हा काढतो तर तेव्हा ते बलजबूलच्या नावाने कशा प्रकारे निघत आहेत. And he shows that their argument collapses. आणि ते जर व्यक्तिवाद करत आहे तिथे तो पूर्णपणे पाडून जातो. And then in verse 20 he says that, but if it is by the finger of God that I cast out demons, then the kingdom of God has come upon you. आणि मग वचन 19 मध्ये आपल्याला 20 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं की मी जर देवाच्या सामर्थ्याने भूते काढत आहे तर देवाचे राज्य तुमच्यावरती आले आहे. In English Bible, in some English Bible, it is if I cast out demons by the finger of the God, and in some versions it is if I cast out demons by the power of God. आणि काही भाषांतरामध्ये अशा प्रकारे त्याचं वर्णन केलं आहे की मी देवाच्या बोटाने भूते काढत आहे आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये देवाच्या सामर्थ्याने काढत आहे अशा प्रकारे त्याचं भाषांतर केलं आहे. In Marathi Bible there is a footnote, and in the footnote it is given by the finger of the Lord. आणि मराठी भाषांतरामध्ये सर्वात खाली आपल्याला तिथे नोंद केली गेली आहे की तिथे देवाच्या सामर्थ्याने ह्याचा अर्थ किंवा त्या ऍक्च्युअल भाषांतरामध्ये ते बोट आहे अशा प्रकारे तिथे लिहिलं आहे. But we know that God does not have hand and nor he has finger. आणि आपल्याला ठाऊक आहे की देवाला एक प्रकारे हात नाही आणि त्याला बोट देखील नाही. So this is
anthropomorphic language. आणि मग एक प्रकारे ती एक अलंकारिक भाषा आहे. Yes, and what does that mean? आणि मग त्याचा अर्थ काय आहे? I would like to take you back to Exodus because the first time it is occurred in Exodus chapter 8 verse 19. आणि म्हणून मला तुम्हाला अनुवादाच्या पुस्तकामध्ये न्यायचं आहे. सॉरी, निर्गमच्या पुस्तकात न्यायचं आहे 8वा अध्याय वचन 19 मध्ये. In Exodus, the finger of God defeated Pharaoh and delivered Israel. आणि मग जर तुम्ही निर्गमनाचा 8वा अध्याय वचन 19 मध्ये पाहायला मिळतात, तर तिथे आपल्याला पाहायला मिळतं की देवाचा हात तिथे आहे आणि त्यामुळे फॅरोचं हृदय कठीण झालं. In Exodus, the finger of God defeated Pharaoh and delivered Israel. आणि मग तिथे आपल्याला पाहायला मिळतं की तिथे देवाच्या बोटाने त्या फॅरो राज्यापासून त्यांना वाचवलं आणि त्या इस्रायल लोकांना बंदीमुक्त केलं. Yes, second time the mention of the finger of God is in Exodus chapter 31 verse 18. आणि मग दुसऱ्यांदा अशाच प्रकारचा उल्लेख निर्गमच्याच पुस्तकामध्ये अध्याय 31 आणि वचन 18 मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. At Sinai, the finger of God wrote the law and formed a covenant people. आणि मग तिथे आपल्याला पाहायला मिळतं की देवाने त्याच्या बोटाद्वारे 2 साक्षपट लिहिले आणि ज्यावरती त्यांनी सर्व आज्ञा लिहिल्या. Here we learn in Luke chapter 11 we learn the kingdom announced and we learn about the new Exodus here. आणि मग इथे आपल्याला लूक 11 मध्ये अशाच प्रकारे देवाने त्याच्या राज्याबद्दल सांगितलं आहे आणि एक प्रकारे लिहिलं देखील आहे. So in Exodus it is about writing of the law in one reference. आणि निर्गमाच्या पुस्तकामध्ये एक प्रकारे देवाने त्या नियमशास्त्राच्या किंवा त्या आज्ञा लिहिल्याबद्दल ते आहे. And in one verse in Exodus it is about the deliverance of Israel from Pharaoh. आणि एका संदर्भामध्ये आपण पाहिलं की ते त्या इस्रायल राष्ट्राला बंदीमुक्तापासून आणि त्या फारोपासून वाचवण्याबद्दल ते आहे. But now in Luke chapter 11 verse 20 he is again using the phrase the finger of God. आणि इथे आपल्याला 20व्या वर्षामध्ये अशाच प्रकारे त्याचा उल्लेख आहे की देवाने त्याच्या बोटाद्वारे भुते काढले आहेत. And here, now in Luke 11 that same divine power is at work. आणि मग इथे देखील लूक 11 मध्ये आपण तेच देवाचं अद्भुत सामर्थ्य कार्य करताना पाहतो. By the divine power God redeemed or delivered Israel out of the bondage of Pharaoh. आणि त्याच अद्भुत सामर्थ्याद्वारे त्याने इस्रायल राष्ट्रातल्या लोकांना त्या बंदिवासातून बाहेर काढलं. And when Jesus cast out a demon out of this man, Lord Jesus Christ was showing the same divine power is working through me. आणि मग इथे पण आपल्याला तशाच प्रकारचं पाहायला मिळतं की जेव्हा देवाच्या सामर्थ्याने किंवा देवाच्या बोटाच्या सामर्थ्याद्वारे जेव्हा ते भूत काढत आहे, त्यावेळेस देखील देवाच्या राज्यामध्ये त्यांचा सहवास होतो किंवा त्यामध्ये ते गणले जातात. We learn about the Exodus in the Old Testament. आणि जुन्या करारामध्ये आपण त्या निर्गमाबद्दल पाहतो. But now the greater Moses has arrived. आणि इथे आपण पाहतो की त्याही पलीकडे असणारा जो मोठा मोशे आहे प्रभू येशू ख्रिस्त, तो इथे आला आहे. But this time it is a new Exodus. आणि इथे आपल्याला पाहायला मिळतं की एक नवीन प्रकारचं निर्गमन आहे एका जागेपासून दुसऱ्या जागेपर्यंत. The greater Pharaoh is Satan in this story. आणि इथं जो आहे तो मोठा फॅरो दुसरं कोणी नसून तो सैतान आहे. And the deeper bondage is sin and demonic oppression. आणि मग इथे सर्वात मोठं जी गोष्ट आहे किंवा जे बंदिवास आहे तो इथे सैतानाच्या अधिपत्याचा आहे. And the greater deliverer is not Moses here, but the greater deliverer is Christ here. आणि मग त्या अधिपत्यातून बाहेर काढणारा इथे तो मोशे नाही, तर इथे त्याही पलीकडे जो खरा मोशे आहे प्रभू येशू ख्रिस्त तो आहे. In the Old Testament, the finger of God that once judged Egypt, now the same finger of God is judging the kingdom of the devil. आणि मग आपण इथे पाहत आहोत की तिथे आपण निर्गमाच्या पुस्तकामध्ये जे देवाच्या बोटाच्या सामर्थ्याद्वारे ज्या गोष्टींचा न्याय झाला, तशाच प्रकारे इथे देखील आपल्याला पाहायला मिळतं. This is not just a miracle. This is not just a story of miracle. आणि जसं मी म्हणालो की ही गोष्ट फक्त एका चमत्काराबद्दल नाहीये. But this story is showing that the greater deliverer, the greater Moses has arrived and he has come to give us Exodus deliverance, the greater Exodus deliverance. आणि जसं म्हणलं ही गोष्ट फक्त तिथेच थांबत नाही, तर खरा जो आपला बंदिवासातून मोकळं करणं आहे किंवा त्यामधून बाहेर काढणं आहे, जो ख्रिस्त आपला काढत आहे, त्याबद्दल ते आहे. And that's why he said here, but if it is by the finger of God that I cast out demons, then the kingdom of God has come upon you. आणि मग इथे प्रभू येशू ख्रिस्त अधिकाराने त्यांना सांगत आहे की जर मी देवाच्या सामर्थ्याने भूते काढत आहे, तर देवाचे राज्य तुमच्यावर आले आहे. The kingdom is God's sovereign rule through the appointed King Jesus. आणि देव त्याच्या सार्वभौमतेमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांनी योजला आहे. Wherever the king is, there is the kingdom. आणि मग ते अशा प्रकारे आहे की तो राजा जिथे कुठे आहे त्याचं राज्य त्या ठिकाणी आहे.
it's not possible, right? The king is there, but the kingdom is not there. आणि मग हे असं कधीच शक्य होणार नाही की राजा एकीकडे आहे आणि त्याचं राज्य दुसरीकडेच आहे. Because king has arrived, the kingdom also has arrived. आणि मग ते असंच असतं, अशा प्रकारेच असलं पाहिजे किंवा ते असं आहे की राजा तिथे आहे आणि त्यामुळे त्याचं जे राज्य आहे ते देखील तिथेच आहे. But his kingdom is not of this world. His kingdom is not the political kingdom. आणि मग आपल्याला ठाऊक आहे की ते देवाचं राज्य जे आहे ते ह्या जगामधल्या असलेल्या राजकीय राज्यासारखं नाही, तर ते स्वर्गीय राज्यासारखं आहे. But this is a spiritual kingdom. आणि मग हे जे आहे ते आध्यात्मिक राज्याबद्दल बोलत आहे This is the messianic kingdom. आणि ते मसीहाच्या राज्याबद्दलचं आहे This is the saving kingdom. आणि ते त्या तारणाबद्दल च्या राज्याबद्दलचं आहे. And his kingdom, in one verse in Luke, he says that the kingdom of God is in your heart. आणि मग लूकच्याच काही संदर्भामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की देवाचं राज्य जे आहे ते आपल्या हृदयांवरती किंवा आपल्या अंतःकरणात आलं आहे. Yes, we are the people, the chosen people of God are his kingdom. आणि ते अशा प्रकारेच मग आहे की देवाचे आपण निवडलेले लोक जे आहोत आणि आपल्यावरती देवाचं राज्य आहे. Hodebukam says that Jesus will not be just king in the future, and his kingdom will not just be in the future, but he is king right now. आणि उडी बकम अशा प्रकारे टिप्पणी करतात. ते म्हणतात की प्रभू येशू ख्रिस्त हा असा राजा नाही जो पुढे जाऊन येणार आहे, तर प्रभू येशू ख्रिस्त असा राजा आहे जो आत्ता देखील तो आम्हा सर्वांचा राजा आहे. And that's why Jesus said that all authority in heaven and on the earth has been given to me. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त असं वक्तव्य आपल्याला करताना वारंवार पाहायला मिळतं की सर्व आकाश, पृथ्वी आणि सर्वच्या जे अधिपत्य आहे ते त्याच्या हातामध्ये देण्यात आलं आहे. In Ephesians chapter 1, it is told that everything is under his feet. आणि आपल्याला इफिस्करास ह्याच्या Chapter 1. पहिल्या अध्यायामध्ये पाहायला मिळतं की जे सर्व अधिपत्य आहे त्याच्या पायाजवळ आहे. Yes, although when we see around us, we don't see that everything is under his feet and all the power and authority is given to Jesus. आणि बऱ्याचदा आपण आपल्या आजूबाजूला पाहतो तर आपल्याला असं वाटेल की सर्व काही राज्य खरंच त्याला देण्यात आलं आहे का. But Bible very clearly teaches that although there is a mess in this world, still Christ is on the throne and he is ruling and he is reigning king. आणि मग आपल्याला हे देखील ठाऊक आहे की हे सर्व काही जगामध्ये गोंधळ चालू असला देखील देवाने ख्रिस्ताला एक राजा म्हणून घोषित केला आहे आणि तो स्वर्गातून आपल्यावरती राज्य करतो. He is not saying the kingdom has come to you, but he is saying the kingdom has come upon you. आणि इथे अशा प्रकारे नाही उल्लेख केला गेला की देवाचं राज्य तुमच्या जवळ आलं आहे, परंतु ते देवाचं राज्य तुमच्यावर आलं आहे अशा प्रकारे उल्लेख आहे. And then we also learn about this kingdom in a phrase. It is called already and not yet. आणि मग ते अशा प्रकारे आहे की देवाचं राज्य जे आहे ते अगोदरच आलं आहे आणि एक प्रकारे ते येणार देखील आहे. Yes, already his kingdom, the inauguration of his kingdom is done, and the consummation of the kingdom will be there when Jesus will come. He will come second time. आणि मग ते राज्य निश्चित प्रकारे चालू तर झालं आहे आणि ते राज्य अधिकतेने येणार आहे जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा आम्हामध्ये येणार आहे. The kingdom is already. आणि जे राज्य आहे ते अगोदरच आलं आहे. Jesus first coming. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या पहिल्या येण्याने, his death and his resurrection, आणि त्याच्या मरण्याने आणि त्याच्या पुनरुत्थानाने, and then his ascension, आणि त्यानंतर त्याच्या स्वर्गारोहणाद्वारे, and all authority and all power is given to Jesus Christ. आणि सर्व काही राज्य, सामर्थ्य आणि गौरव त्याला देण्यात आला आहे. And believers are transformed from the kingdom of the darkness into the kingdom of the marvelous kingdom of his son. आणि म्हणून तो त्याचे लोकांना त्या अंधकाराच्या सामर्थ्यातून बाहेर काढून त्यांना प्रकाशामध्ये आणत आहे. On the cross, Lord Jesus Christ gave death blow to the devil. He crushed his head. आणि आपल्याला मग पाहायला मिळतं त्या ख्रिस्ताच्या वधस्तंभातल्या मरणाद्वारे त्याने सैतानाला तुडवलं आहे. This is how the already kingdom looks like. आणि हेच जे अगोदर आलेलं राज्य किंवा आता असलेलं राज्य आहे. And not yet kingdom, how does it look? आणि अजून आलेलं नाही अशा प्रकारचं राज्य काय आहे. Still sin is remaining in the world. आणि ते हे आहे की पाप आजही देखील या जगामध्ये आहे. There is corruption around us. आणि आपल्या सर्व जगामध्ये भ्रष्टाचार देखील आहे. The creation is groaning. आणि जी सर्व सृष्टी जी आहे ती करत आहे. And the death remains. आणि जो मृत्यू आहे तो देखील निश्चित आहे. And final judgment awaits. आणि जो शेवटचा जो न्याय आहे तो त्याची आपण वाट पाहत आहोत. But when Lord Jesus Christ will come, he is going to give the ultimate redemption to his people. He is going to redeem the creation. He is giving the glorification to his people. आणि मग जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त पूर्णत्वाने मध्ये पुन्हा येईल, त्याचं राज्य एक खऱ्या प्रकारे तिथे चालू होईल आणि तो त्याच्या लोकांना एक त्या तारणाचा खरा अनुभव तिथे देणार आहे. Yes, his kingdom is in the future, but his kingdom is right now as well. आणि त्याचं राज्य निश्चित भविष्यामध्ये देखील आहे, पण ते आजही देखील त्याचं राज्य आपल्याला पाहायला मिळतं. Because the spirit of God is in us.
आणि त्याचा पवित्र आत्मा आपल्यामध्ये वस्ती करतो. ह्याच्याद्वारे आपण जाणू शकतो की त्याचं राज्य आज देखील आहे. And Lord Jesus Christ is with us. आणि प्रभू येशू ख्रिस्त स्वतः देखील आत्मामध्ये आहे And His presence is with us. आणि त्याची उपस्थिती आम्हामध्ये आहे And His kingdom is here. आणि त्याचं राज्य देखील इथे आहे. And Lord Jesus Christ, when He came first time, He was inviting people into His kingdom. आणि प्रभू येशू ख्रिस्त देखील त्याच्या पहिल्या येण्यामध्ये देखील त्याने लोकांना त्याच्या राज्यामध्ये येण्याकरता आव्हान केलं. And this is a beautiful theme that to learn from the New Testament and the Old Testament. आणि ही फार सुंदर गोष्ट आहे आपल्याला जी नव्या करारात जुन्या आणि नव्या करारात दोघीकडे पाहायला मिळते. His the inauguration of the kingdom we learn in the New Testament, and the consummation of the kingdom will be when Jesus will come second time. आणि आपल्या नवीन करारामध्ये पाहायला मिळतं की ते राज्य जे आहे ते आलं आहे, परंतु ते पूर्णत्वास कधी येणार आहे तर ते आपल्याला त्याच्या पुन्हा येण्यामध्ये आहे हे देखील आपल्याला ठाऊक होतं. Fourthly, we learn about the kingdom conquers, and Jesus is the stronger man. आणि मग इकडे आपल्याला पाहायला मिळतं की त्याचं राज्य जे आहे ते वाढतं आणि ते कशाद्वारे वाढतं तर त्या सशस्त्र मनुष्याद्वारे वाढतं. 21 and 22, when a strong man, fully armed, guards his own palace, his goods are safe, but when one stronger than he attacks him and overcomes him, he takes away his armor in which he trusted and divides his spoil. आणि वचन 21 आणि 22 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं की सशस्त्र व बलवान मनुष्य आपल्या वाड्याचे रक्षण करत असताना त्याची मालमत्ता सुरक्षित राहते, परंतु त्याहीपेक्षा अधिक बलवान मनुष्य त्याच्यावरती येऊन त्याला जिंकतो. तेव्हा ज्या शस्त्र सामुग्रीने त्यावर त्याने भिस्त ठेवली होती तो ती घेऊन जातो आणि त्याची लूट वाटून टाकतो. Satan is the strong man in this verse. आणि 21 आणि 22 या वचनानुसार तो सैतान जो आहे तो बलवान मनुष्य आहे. But Lord Jesus Christ is the stronger one. आणि तिथे आपल्याला पाहायला मिळतं वचन 22 मध्ये जो त्याहीपेक्षा अधिक बलवान जो मनुष्य आहे तो ख्रिस्त आहे. He is the ultimate king. आणि तो जो सर्वात मोठा राजा आहे. While the strong man guards his palace, his goods are secure. आणि जो बलवान मनुष्य वचन 21 मध्ये पाहायला मिळतं की जो तो बलवान मनुष्य त्याचं रक्षण करतोय तर त्याची मालमत्ता सुरक्षित आहे. But in this verse, we also have a stronger man. आणि इथं 22 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं की त्याहीपेक्षा अधिक सामर्थ्यवान जो आहे तो बलवान मनुष्य मध्ये आपल्याला When a पाहायला stronger man attacks and overcomes him, he strips him of his armor and divides the spoil. आणि बलवान मनुष्य आणि त्याहीपेक्षा अधिक बलवान मनुष्य त्याच्यावरती चढाई करून येतो तर त्याला तो पूर्ण त्याला नष्ट करतो. And the stronger man, Lord Jesus Christ, defeated our arch enemy. आणि आपल्याला इथे त्याचाच उल्लेख इथं आहे की प्रभू येशू ख्रिस्त जो अधिक बलवान मनुष्य आहे त्याने त्या सैतानाच्या जो आपला शत्रू आहे त्याचं सर्व साम्राज्य त्याने नष्ट केलं. Paul reminds us in Colossians chapter 2 verse 15, he disarmed the rulers and authorities and put them to open shame by triumphing over them. आणि आपल्याला इथे पाहायला मिळतं की पौल देखील अशाच प्रकारचा उल्लेख करतो कलसीकारास पत्र याचा 2रा अध्याय आणि वचन 15 मध्ये की त्याने त्या सर्व अधिकारी आणि जे सत्ताधीश होते त्यांना त्याने तोंडावर पाडलं Yes. आणि त्यांना लज्जित केलं. Yes, if Jesus gave death blow to devil, there is a great hope in Jesus Christ. आणि मग आपल्याला ठाऊक आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने त्या सैतानाला एक प्रकारे एकदम आश्चर्यचकित पराजित केलं. Yes. आणि त्यामुळे आपण सुरक्षित आहोत. Yes, he defeated our arch enemy. That means that his church is safe. He preserves his church. आणि त्याने त्या सैतानाला पराजित केल्यामुळे त्या मंडळी सुरक्षित आहे आणि मंडळीतले लोक देखील सुरक्षित आहेत. He is the king who never loses. आणि तो असा राजा आहे जो कधीच हरत नाही आणि हरला नाही. And praise the Lord that we belong to his team, the team of the stronger man, Lord Jesus Christ. आणि म्हणून प्रभूस गौरव असो की आपण त्याचे लोक आहोत आणि म्हणून आपल्याला अभिमान असला पाहिजे की आपण अशा राजाची आपल्याला ओळख आहे. He delivered us from our sins. आणि त्याने आपल्या पापांपासून आपल्याला वाचवलं. He redeems us from the world, and he delivered us from the devil. आणि त्याने आपल्याला या जगाच्या पापापासून वाचवलं आणि त्या सैतानापासून देखील वाचवलं. We needed this Christ, we needed this Jesus who is stronger man, because we cannot save ourselves. आणि म्हणून आपल्याला या खऱ्या अधिक बलवान असलेल्या मनुष्याचा जो उल्लेख आहे तो त्या ख्रिस्ताची खरी आपल्याला गरज होती. We cannot defeat the strong man, the devil, आणि आपण तो बलवान मनुष्य ज्याचा उल्लेख केला आहे तो सैतानाला आपण हरू शकलो because नसतो. we all are weak people, and we need the strongest man. आणि म्हणून आपण जे सर्व आहोत आपण फार कमकुवत असे आहोत आणि म्हणून आपल्याला त्या अधिक बलवान मनुष्याची त्या ख्रिस्ताची गरज आहे. And we praise Lord that Jesus Christ is that stronger man, stronger than the devil. आणि म्हणून आपण देवाला गौरव देऊया की त्याहीपेक्षा अधिक असलेला बलवान मनुष्य जो आहे तो ख्रिस्त आहे. And we praise the Lord that this stronger man never loses any battle. आणि म्हणून देवाला गौरव देऊयात की हा जो अधिक बलवान मनुष्य जो ख्रिस्त आहे तो कधीच त्या सैतानापासून हरला नाही.
नाही आणि हरणार नाही. Fifthly, my friends, this king also needs our allegiance. आणि पाचवा मुद्दा की जो राजा आहे तो आपल्या निष्ठेची मागणी करतो. Verse 23, he says, whoever is not with me is against me. आणि वचन 23 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त अशा प्रकारे म्हणतो की जो मला अनुकूल नाही तो प्रतिकूल आहे. There is no neutrality in the Christian life. आणि ख्रिस्ती जीवनामध्ये दुतोंडी किंवा दोन प्रकारचं जीवन तुम्ही जगू शकत नाही. Either we can be in the kingdom of devil or in the kingdom of Jesus. आणि आपण एकतर त्या सैतानाच्या राज्यात असू किंवा आपण त्या ख्रिस्ताच्या राज्यात असू. We cannot play umpire between India and Pakistan. आणि मग आपण एक प्रकारे आपण अंपायर सारखं मध्ये उभा राहू शकत नाही भारत आणि पाकिस्तानच्या सामन्यामध्ये. Yes, either we are of devil or Jesus Christ. आणि मग एकतर आपण त्या सैतानाचे असू किंवा आपण त्या देवाचे असू. No neutrality in Christian life. आणि आपण कुठेतरी मधली जागा घेऊ शकत नाही. No undecided position with Jesus. आणि मग अशी जागा आपण कधीच घेऊ शकत नाही प्रभू येशू ख्रिस्तासमोर. निर्णय न घेतलेली जागा. हा, निर्णय न केलेला माणूस. निर्णय न घेतलेली जागा. No neutrality and no undecided position with Jesus. आणि मधली जागा किंवा अनिश्चित आपण अशी जागा घेऊ शकत That's why नाही. Jesus said, who is not with me is against me. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त इथे म्हणत आहे की जो माझ्यासोबत नाही तो माझ्या विरोधात आहे. And then he says, whoever does not gather with me scatters. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त आणखी देखील म्हणत आहे की जो माझ्यासोबत गोळा करत नाही किंवा होत नाही तो उधळतो किंवा तो पसरवला जातो. How does this gathering and scattering looks like? आणि मग हे गोळा करणं आणि पसरणं कशा प्रकारचं आहे? Scattering means people are not for Jesus and people are not for his church. आणि ते उधळणं किंवा ते पसरणं एक अशा प्रकारचं आहे की ते असे लोक जे आहेत जे ख्रिस्तामध्ये नाही आणि ते ख्रिस्ताच्या विरोधात आहेत. If Jesus can defeat the devil, Jesus can crush those who scatter. आणि जर प्रभू येशू ख्रिस्त त्या सैतानाला पराजित करू शकतो तर तो निश्चित प्रकारे त्याच्या सोबतच्या लोकांना तो पसरून किंवा वेगवेगळं करू शकतो. How does the gathering with Jesus looks like? Jesus says, whoever does gather with me. आणि प्रभू येशू ख्रिस्तासोबत गोळा होणं हे कशा प्रकारचं आहे तर ते असं आहे की त्याच्यासोबत गोळा होणं म्हणजे त्याच्यासोबत वैयक्तिक एकत्र होण्यासारखं आहे. Yes. गोळा करणं आणि उधळणं. Gathering with Jesus and then scattering. आणि प्रभू येशू ख्रिस्तासोबत गोळा होणं आणि त्या विपरीत उधळणं. So gathering with Jesus is work of Christianity, work of the church. आणि गोळा होणं हे एक प्रकारे ख्रिस्ती जीवनाचा भाग आहे. Yes. And scattering is the work of the enemy. आणि जे उधळणं आहे ते त्या सैतानाचं कार्य आहे. So how does gathering with Jesus looks like? आणि प्रभू येशू ख्रिस्ता सोबत गोळा होणं कशा प्रकारे आहे? This is the work of church. This is the work of the Christianity. Discipleship, bearing one another, loving one another, caring his people, preaching and proclaiming and supporting Christ's work is gathering with Jesus Christ. आणि मग ख्रिस्तासोबत एकत्र येणं कशा प्रकारचं आहे की त्या शिष्यत्वामध्ये आपण एकत्र येणं, एकमेकांची ओझी वाहणं, एकमेकांवर प्रीती करणं, एकमेकांची काळजी करणं आणि त्याच प्रकारे देवाची वचनाची देवाणघेवाण करणं आणि ते इतरांस सांगणं आणि तशाच प्रकारे त्याच्या सेवा कार्यामध्ये भाग घेणं. This morning, if we are here, obviously we are here to give encouragement to one another, but this morning we are here because we are gathering with Jesus Christ and we belong to his team, we belong to his kingdom. आणि निश्चितपणे आपण इथे एकत्र जमलो आहोत एकमेकांची ओझे वाहण्यासाठी, परंतु त्याही पलीकडे आपण त्या ख्रिस्तामध्ये त्याचे लोक म्हणून एकत्र इथं गोळा झालो आहोत आणि त्याच्या राज्याबद्दल अधिक जाणण्याकरता आणि ते सांगण्याकरता. Don't be neutral. आणि म्हणून आपण कुठेतरी मधलीच जागा किंवा अनिश्चित जागा घेऊ शकत नाही. Don't be undecided about Jesus Christ. आणि मग आपण अशी अनिश्चित जागा आणि किंवा निर्णय न घेतलेली जागे आपण त्यामध्ये जाऊ शकत नाही. Because he is the ultimate king, he is the king who never loses. आणि मग ते यासाठी कारण की तो राजांचा राजा आहे आणि तो कधीच त्याला कोणीच पराजित करू शकत नाही. In him is fullness and he has completed our salvation. आणि तोच त्याच्या पूर्णत्वामध्ये त्याने आपल्याला तारण दिलं आहे. Dear church, the kingdom has come upon you. आणि म्हणून मंडळी मला तुम्हाला आठवण करून द्यायला आवडेल की जे राज्य आहे हे तुम्हावरती आलं आहे. The kingdom is not near you, but the kingdom has come upon you. आणि हे राज्य तुम्हा जवळ आलं नाही तर तुमच्या वर आलं आहे. And the king is for us.
आणि हा जो राजा आहे तो आपणासाठी आहे. The king stands before you. आणि जो राजा आहे तो तुमच्या अगोदर तुम्हा समोर थांबतो. Do not be just spectators. आणि म्हणून फक्त पाहणारे तुम्ही बनू नका. Do not vilify Christ. आणि म्हणून ख्रिस्ताला तुम्ही नावं ठेवू नका किंवा गालबोट लावू नका. Do not remain neutral. आणि मग अशी अनिश्चित जागा किंवा निर्णय न घेतलेली जागेमध्ये तुम्ही राहू नका. Do not scatter, but gather with Jesus as the covenant people, the people of his kingdom. आणि म्हणून ते उधळलेले लोकांसारखं नाही तर ख्रिस्ताने गोळा केलेल्या लोकांसारखं तुम्ही एकत्रित व्हा. The king has come and his kingdom will never fall. आणि हा राजा जो आहे तो आता आला आहे आणि त्याचं राज्य आहे ते कधीच ढळणार नाही. May the Lord bless our hearts by hearing his word. आणि देव तुमच्या अंतकरणाला आशीर्वाद देव त्याच्या वचनाच्या ऐकण्याद्वारे. Thank you. After the signs,